Okay. Am I audible now? Yes. मॅडम Yes. Audible? येते आवाज ऐकू येतो? हो मॅडम येतो. ठीक आहे. बघा इकडे. ओके. सांगा. तुम्हाला इथे क्वेश्चन काय मिळाला? 104. हम्म. 9217 ला 88 ने डिवाइड केल्यावर तुम्हाला रिमाइंडर 65 मिळाला. एम आय राईट? ओके. सो सी हियर यू गॉट रिमाइंडर 65. ओके. आता आपल्याला दोन नंबर मिळतात की जे 9271 मधून सबस्ट्रॅक्ट केल्यावर एक नंबर मिळतो, एक ऍड केल्यावर एक मोठा नंबर मिळतो. ठीक आहे. मग आता सांगा नंबर इज टू बी सबस्ट्रॅक्टेड. सो 9217 मायनस 65 किती मिळालं बघा तुम्हाला? येस. What you got? 9152. 9 किती येते? 2 इथं 5 9152. ठीक आहे. आता दिलेल्या डिव्हिडंड मधून रिमाइंडर सबस्ट्रॅक्ट केल्यावर तुम्हाला असा नंबर मिळाला की ज्याला 88 ने भाग जातो. नो प्रॉब्लेम. आणि अजून एक आपल्याला डिव्हिडंड मिळतो म्हणजे 9217 मध्ये काहीतरी ऍड करावं लागेल. असा ऍड केल्यावर पण तुम्हाला एक असा नंबर मिळतो की ज्याला 88 ने भाग जातो. आता कोणता नंबर ऍड करणार तुम्ही? 88 मायनस 65. ओके. डिवायझर मायनस रिमाइंडर किती मिळतं बघा? सो 9217 प्लस हाऊ मच? 23. 23. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळालं? 0 and here 4. बरोबर आहे का? and 9240. आलं का लक्षात? आता तुमच्याकडे दोन नंबर आहेत. 9240 पण आहे आणि 9152 पण आहे की ज्याला 88 ने भाग जातो. ठीक आहे. ते कसं मिळवले? सबस्ट्रॅक्ट करणे ऍड करू. ठीक आहे. विच इज नियरर टू 9217. आता या दोन्ही पैकी 9217 च्या जवळ कोणता नंबर आहे सांगा? येस. 9240. एम आय राईट? 9240 is nearer to 9217 instead of 9152. Okay. So see आता तुमचा आन्सर काय असणार आहे बघा इथे. इथे आन्सर काय असणार आहे तुमचं सांगा. इथे क्वेश्चन काय बघा. विच नॅचरल नंबर इज नियरेस्ट टू 9217. आता 9217 च्या जवळ कोणता नंबर आहे सांगा. 9240. 9240. इथे लक्षात. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे? 9240. ओके. दॅट इज युअर आन्सर. 9240. Okay, which is nearer to 9217 and which is obtained by adding one number to 9217. Okay, तो नंबर कोणता ऍड नंबर केला आपण? डिवायझर मायनस रिमाइंडर. तो फॉर्म्युला आपण यूज करून तो नंबर ऍड केला. येते लक्षात? मग मला सांगा 91 कोणता दुसरा नंबर मिळाला आपल्याला? दुसरा नंबर कोणता आहे सांगा आपल्याला की जो सबस्ट्रॅक्ट करून मिळालेला आहे आपल्याकडे.
9152. 9152. हे आन्सर काय येणार नाही इथे सांगा? कारण नियरेस्ट का नाही. येस, त्यांनी विचारलंय काय बघा. त्यांनी विचारलंय की which natural number is nearest to. Okay, nearest is important. Okay, whatever the question, give expected answer. आता इथे दोन आन्सर आहेत की ज्याला 88 ने भाग जातो. कोणते दोन आन्सर आहेत? 9152 9240. दोन्हीला पण 88 ने भाग जातो. Got it everybody? Okay. आता इमिजिएटली मला नेक्स्ट एक्झाम्पलचा आन्सर सांगायचे. चला नेक्स्ट, टेक नेक्स्ट एक्झाम्पल. Which natural number is nearest to 8? आहे म्हणजे आत्ताचाच टेबल इथे यूज करायचं. ठीक आहे, 84 एक्झाम्पल आधी सॉल्व्ह करा. सी the largest number, 4-digit number, exactly divisible by 88. Okay, so tell me which is the largest 4-digit number. Largest 4-digit number कोणता येणार आहे तुमचा? 909,099. करेक्ट. आता तुम्हाला इथे काय करायचंय बघा. Largest 4 number 9,999. हा तुमचा लार्जेस्ट 4-digit नंबर आहे. याला 88 ने ऍक्च्युअल डिव्हिजन करा आणि मला रिमाइंडर सांगा किती येतो. डू इट फास्ट. टेल मी व्हॉट इज द रिमाइंडर. इमिजिएटली गिव्ह द आन्सर. साइडला 88 चा टेबल लिहिलेला आहे आपण. Do the division, actual division fast. Yes, tell me remainder. What is the remainder? Remainder is equal to. Tell me. Yes. Yes, do it fast. Because how much time you are taking for solving such kind of example, that also matter. रिमाइंडर 55 येते, क्वेश्चन 113 येते. Tell me. Up to that, I will take the attendance screenshot. Okay. Tell me the answer. How much time it require? बघा इथे मला आन्सर पण दाखवते. डिव्हिजन फास्ट यायला पाहिजे करायला. सी see the answer.
last 4-digit number is 9,999. Okay, if we divide it by 88, so here see the division, here you got the remainder 55. Okay, आता आपल्याला फक्त नंबर फाइंड करायचे की जो कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 88 असणार आहे. मग सिंपली ऍड करा, ऍड करून सुद्धा तुम्ही नंबर फाइंड करू शकता आणि सबस्ट्रॅक्ट करून सुद्धा नंबर फाइंड करू शकता. इथे बघा आता here see, if you add 9,999 in this number, if you add 88 minus 55, okay, इथे किती मिळते बघा तुम्हाला, this 9,999 plus here you got 3, that means 1032. Okay, 1032. So here you have now two numbers which is greater than 9,999 and which is less than 9,999. Okay, both the answer is correct. So here one number, smaller number is obtained by subtracting the remainder and biggest number is obtained by adding the number, which the addition of number is obtained by the formula divisor minus remainder. Okay, so both the answer is correct because for both the number, the given number 88 is completely divisible by these two numbers. Okay, so check the option, which options are given, because option is important. So see what is the option. 80 for example, the largest 4-digit number. Okay, so which option is correct here? Option मध्ये तुम्हाला दिलेले आहे 9,944 number दिलेले आहे. Okay, so your which option is correct? Option A is correct. Everybody got clear about Yes, the concept? Okay, so move Yes, towards yes. the next example. Move towards the next example. Solve it fast. Write down the example. The largest 5-digit number exactly divisible by 91. At the side, write down the table of 91 and do the actual division. Before that, what is the largest 5-digit number? 9 lakh. Yes, 9,999. This is the largest 5-digit number. Do the actual division. 9, Just a second. Received. पालकर मला सांगा कॉम्प्युटर कुणाला ऍप्लिकेशन मला असेल पर्सनल एचओडी. Have you got answer? Yes. Answer मिळालं का तुम्हाला इथे? Yes, tell me the answer. Yes, Shreyas Thakre, Salgar Priyanka, tell me the answer. Rishikesh Gaikwad. What is the remainder? Tell me. By actual division, what remainder you got?
साईनाथ कोपरे. What is your remainder? B option. See the answer. Which example is going on? Example number 85, no? B option. Okay, see, example number 85, solved solution C, 9,99,999. This is your largest 5-digit number. By actual division, you got 81. 81 मिळाला का रिमाइंडर सगळ्यांना? हा. येस येस. इथे तुम्हाला 81 रिमाइंडर मिळाला. आता सिंपल आहे. डिव्हिडंट मधून रिमाइंडर सबट्रॅक्ट करा. तुम्हाला मिळतो असा नंबर की ज्याला 91 ने पूर्णपणे भागतात. ठीक आहे. आपल्याला कोणता नंबर मिळाला मग? 99,918. ओके. आता हा नंबर ऑप्शन कितवा आहे बघा. सी B option. ऑप्शन बी. ठीक आहे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. एव्हरीबडी गॉट अबाउट दिस कन्सेप्ट? Yes. ओके. आता ऍक्च्युअली इथे दोन नंबर असणार आहेत की ज्याला 90 ने भागात एक सबट्रॅक्ट करून येतो आणि एक ऍड केलं मिळतं. ठीक आहे. आपण दोन्ही चेक करायचं. ऑप्शन मध्ये कोणता दिलाय त्याच्यावरून आन्सर सिलेक्ट करा. येते लक्षात सर्वांना? येस. Yes. Okay. So move towards the next example. Solve the example again. Example number 83. Solve it fast. Which natural number is nearest to 8485, which is completely divisible by 75? चला solve करा. Within less answer such kind of question because while giving exam you don't have that much time. आता तुम्हाला concept clear झाले. Immediately example solve करा ना within less time. Do the actual division. 75 चा टेबल लिहा. ओके. इथे बघा 75 चा टेबल कसा आहे ना. 75. ठीक आहे. इथे 7 चा टेबल लिहायचा. A option. आणि इथे 5 चा टेबल लिहायचा. आता पेन पेपरचा यूज करून तुम्ही माझ्यापेक्षा फास्ट लिहू शकता. ओके. आणि इथे टेबल कसा येणार बघा 75 आणि इथे 14 + 1 करायचं. ठीक आहे. म्हणजे इथे 17 5 किती येणार 14 + 1 15. ओके. इथे 21 + 1 22 5. ओके. अशा वेळी 75 चं टेबल तयार करायचं. इथे 28 + 2 38 30. Okay, in this way Madam. prepare the table of 75. Now क्वेश्चन दाखवा की Yes. काय क्वेश्चन. question. Okay. I will show you question. Okay. See the question. 8485 ला डिवाइड करायचं 75 ने. रिमाइंडर सांगा किती येतो? What is the remainder? नियरेस्ट टू 8485. आन्सर कसं द्यायचंय की जो नंबर 8485 च्या जवळ असला पाहिजे आणि ज्याला 75 ने पूर्णपणे भाग जातोय असा नंबर तुम्हाला दाखवायचा. A आन्सर option. सांगा काय? ऑप्शन ए.
Everybody got 8475? I will Yes. share answer also, solution also. कोणतं एक्झाम्पल आहे 83. ठीक आहे 83 बघा इथे बघा आता सोल्युशन दाखवते तुम्हाला. सगळ्यांनी चेक करा. इथे बघा 8485 ला 75 ने भाग घातलेला आहे. ते तुम्हाला रिमाइंडर 10 मिळालंय. ठीक आहे आता डायरेक्टली इथे डिव्हिडंड मधून 10 सबट्रॅक्ट केला 84875 मिळाला. ठीक आहे Yes. सो ओके आता 8485 मधून तुम्ही रिमाइंडर सबट्रॅक्ट केल्यावर तुम्हाला नंबर मिळाला की ज्याला 75 ने भाग जातो. ओके आणि हा नंबर आहे 8485 पेक्षा छोटा नंबर आहे. ओके आपल्याला दुसरा पण नंबर मिळू शकतो की 8485 मध्ये काहीतरी ऍड केल्यावर आपल्याला असा नंबर सुद्धा मिळतो की ज्याला 75 ने भाग जातो. तो कोणता नंबर आहे सांगा कोणता ऍड करणार तुम्ही? डिवायझर मायनस रिमाइंडर. ठीक आहे म्हणजेच काय येणार 8485 प्लस 65 करा किती येते बघा 0 5 इथे 5 इथे 5 सॉरी इथे 8. ओके आता इथे एक नंबर मिळाला तुम्हाला 8550 आणि 8475. तर दोन्ही पैकी 8485 च्या जवळ कोणता नंबर आहे? 8475. 8475. ओके ओके सो your expected answer is 8. Okay. 8475. सी तुमचं एक्सपेक्टेड आन्सर इथे बघा 8475 पण दिलेलं आहे आणि 8550 पण दिलेलं आहे. दोन्ही नंबरला 75 ने भाग जातो पण आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर द्यायचंय ते आहे 847. Everybody got this concept? Okay. Yes. So now take one example Ma'am. and then we stop here. Yes, is anyone having doubt? Yes. No, no. Doubt आहे कोणाला काही? No. Okay, write down the example for homework then. Example number 86. Write down in your notebook. Example number 86. Write down. काही टेक्निकल प्रॉब्लेम असू दे किंवा काही असू दे कन्सेप्ट क्लिअर होणं हे खूप महत्वाचं आहे. ओके सो कीप युअर एम दॅट इन दिस वे इन दिस केस. ऑनलाईन लेक्चर जरी असले तरी कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. Write down the example number 86. What list number must be subtracted from 13601? आता इथे तुम्ही मला डायरेक्टली आन्सर सांगू शकता 13,601 मधून काय सबट्रॅक्ट करणार तुम्ही? येस तुम्ही नंबर Remainder. सबट्रॅक्ट हा. रिमाइंडर. ओके मग आता तुम्ही ऍक्च्युअल डिव्हिजन करून रिमाइंडर फाइंड करायचंय आणि जो काही रिमाइंडर असणार आहे ते तुमचा आन्सर असणार आहे एक्सपेक्टेड आन्सर. ओके सो इन दिस वे tomorrow on next lecture I will answer. Okay next example. Take the next example for everybody. Have you written the example? सगळ्यांनी लिहिलंय का example? हो. ओके ऑप्शन सुद्धा लिहिले ना? हो. ऑप्शन लिहायचं A B C D E. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. Then immediately we'll stop here. Next, what list number must be subtracted from 1672 to obtain a number which is completely divisible by 17? Okay. Question लिहून घ्या. Example number 17, 16. Question लिहून घ्या फक्त. Next, 17 काय आहे बघा. What list number must be added to 2010 to obtain a number which is completely divisible by 19? Okay. So in this case, on next lecture, tell me the answer of these three examples. Okay. On
and on next lecture we'll start the new point. Okay, so till then, bye and have a nice day.